मला कोणाचाच आधार नाहीये म्हणून मी धंदा करते. तुमच्याकडनं विटा बनवत असेल फायदा काय? आता पुन्हा कुठला तिथे परपर्यंत लागतो मी बघतो. रोज जोडणार तुम्हाला, रोज जोडणार. तुमच्यावर गुन्हा दाखवायला पाहिजे. पहिला तो कोण होता ना माणूस, त्याला आणा समोर. तुम्ही मला 15,000 आताच आम्ही लक्षात घ्या. बस झालं. आम्ही आले ना अधिकारी मी दिल्ली मधून बाहेर पडणार नाही. त्याच्यावरती आम्हाला कारवाई पाहिजे. कारवाई पाहिजे. काही करा, कारवाई द्या, कारवाई करा. आम्ही आता फक्त सिस्टम लावलं आहे. आम्ही कुठला आमचा मोठा घेऊन आलेलो नाही. ट्रेन बिन थांबवतील जाऊ द्या. कुठेतरी जो कल्पित असेल सीसीटीव्ही पुढे जो असेल ना त्याच्यावर गुन्हा दाखवला पाहिजे. सगळं निवेदन देतो. फक्त आम्हाला जे काही बोलणी करायची नाही. या बाईला मारण झालेली आहे. मारणच्या बाबतीत येणार कशी बोलायचं तर तुम्हाला एवढंच विनंती आहे की आपण बोला, पण सगळे सिस्टम असल्या समोर जेणेकरून सगळ्यांना कळायला पाहिजे की आपण काय बोलतोय काय नाही. बाकी मी सांगत तुम्हाला इथे मला तिथे पण बोलायची. दर्शकों, मैं उस वक्त हूँ भाईंदर पूर्व के रेलवे स्थानक पर, जहाँ पर जो है कल एक घटना सामने आई है, जहाँ पर आरपीएफ का एक जवान जो है एक वृद्ध महिला को जो है पीटते हुए नजर आया। इस घटना की जानकारी जब यहाँ के मराठी एकीकरण समिति को पड़ी और मनसे के पदाधिकारियों को जब इसकी मालूमात हुई, तब इन्होंने जो यहाँ पर एक आक्रोश भरा मोर्चा यहाँ के अधिकारियों के सामने लेकर आया और उनसे सवाल किए कि आखिरकार इस महिला का कसूर क्या है और ये अपनी ज़िंदगी जीने के लिए या तो अपना यहाँ के पेट भरने के लिए, जीवन चलाने के लिए जो है एक यहाँ पर कुछ भेड़ वस्तु जो है यहाँ पर बेचती है और अपना जीवन अच्छे से गुजारती है। इसमें इसका दोष क्या है? आरपीएफ के जवान तब कहाँ जाते हैं जब यही रेलवे स्थानकों पर लोग जो है नशे का सेवन करते हैं, नशे के नशीले पदार्थ बेचते हैं, तब आरपीएफ के जवान क्यों चुपके भर के बैठते हैं। यहाँ तक कि इस रेलवे स्थानक पर भाईंदर पूर्व में शाम के वक्त बेधड़क होकर यहाँ पे कुछ महिलाएं जो देह व्यापार भी करती है, मगर आरपीएफ के जवान तब भी कहीं नज़र नहीं आते। अगर इस आरपीएफ के जवान पर वक्त रहते ही आपने कड़क कार्रवाई नहीं की तो आपको हमारे आक्रोश का और एक मोर्चे का सामना करना पड़ेगा। तो ये रूबरू होते हैं उनसे, उस महिला से जिनके साथ में मारपीट हुई है, और यहाँ पे जो आक्रोश मोर्चा लेके आए मराठी एकीकरण समिति और मनसे के पदाधिकारी, उनसे भी जानते हैं कि इस विषय में उनका क्या कहना है। काय माहिती ताई, माझं आहे का पहिल्यापासून सांगा, कारण आम्ही रेकॉर्डिंग करतो. सांगा ताई. सर, मी एक निराधार महिला आहे. त्यासाठी मला काही कमवण्याची माझ्याकडे काही हे नाही आहे. त्यामुळे मला एका संस्थेने वजन काटा दिलेला आहे. तर माझ्याकडून जो पहिला ब्रिज लागतो त्या ब्रिजवर मी 2 तासासाठी मी धंदा करते, फक्त 6 ते 8. आणि ती लोक मला रोज येऊन आरपीएफ वाले उठवून लावतात, बोलतात की धंदा करायचा नाही म्हणून. आणि त्या दिवशी मी म्हटलं नाही म्हणून मी जाणार नाही, मी उठणार नाही. तर त्याबरोबर त्या लोकांनी मला मारायला सुरुवात केली आणि नंतर माझा माल वगैरे हे केला, खेचून काढला आणि त्यांनी मला खेचत जिन्यावरून धडपडत मला त्यांनी खाली 6 नंबरच्या ऑफिसपर्यंत मला खेचत आणलं. कुत्र्यासारखं खेचत आणलं, थोपाड्यात मारत आणलं, पाणी ओतत आणलं माझ्या अंगावर वगैरे. असा मला त्यांनी त्रास दिला. आणि माझ्या बॅगेमधलं जे ATMचं वगैरे माझं म्हणजे कार्डचं हे होतं ते सुद्धा गहाळ झालंय. माझं आता आधार कार्ड वगैरे काहीच माझ्याकडे नाहीये. ती लोक मला नेहमी त्रास देतात. मी निराधार आहे, मी काय करणार सांगा तुम्ही. 2 तासात. नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष महाराष्ट्र सेना मीरा भाईंदर. बघा, आमच्याबरोबर सावंत ताई आमच्याबरोबर आहेत, त्याचबरोबर पार्टे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, शिंगाडे साहेब आहेत, श्रेयस सावंत आहेत. आम्ही सर्व समाजसेवक आहोत. या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत.
2-4 दिवसापूर्वी या ठिकाणी ताईंबरोबर एक घटना घडली. भाईंदर रेल्वे स्टेशन या ठिकाणी या ताई बसत होत्या. या ठिकाणी वजन काटा घेऊन बसत होत्या आणि काही कॅलेंडर घेऊन बसत होते. तर त्यांना त्या ठिकाणी या ठिकाणचे जे पोलीस होते, रेल्वे पोलीस, यांनी या ठिकाणी त्यांना मारहाण केली आणि या ठिकाणी उचलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, मला हे कळत नाहीये की माणुसकी धर्म मेलाय का जिवंत आहे, हा मोठा प्रश्न लोकांच्या समोर आहे. आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी ही बाई बिचारी 20 ते 25 रुपये रोज कमवणारी, आणि ह्याला तुम्ही अक्कल नाही, आणि बाकीचे परप्रांतीय तुम्ही या ठिकाणी त्यांचे लाड करताय का? हे खपून घेतलं जाणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांना भेटायला आलेलो. या ठिकाणी आम्ही निवेदन दिलंय, मराठी एकीकरणच्या वतीने आम्ही लेटर दिलेलं आहे की त्या ठिकाणी त्याच्यात 48 तासात त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ज्या ज्या व्यक्तीने ह्याला मारहाण केली आहे, मग ते लेडीज कॉन्स्टेबल असू दे किंवा जेंट्स कॉन्स्टेबल असू दे, यांच्यावर जर यांनी मारहाण केलंय त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना सस्पेन्शनची ऑर्डर निघायला पाहिजे. ही आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. आणि जर याच्यावर कारवाई नाही झाली आणि ह्या व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी फक्त 2 तास बसवली, पण आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही उद्या 4 तास बसा, कुठली परवानगी आम्ही काढणार नाही. जर हात पाय चांगले असते तर आम्ही नक्कीच तिच्या बाजूने उभं राहिलो नसतो, पण आज तिच्या डोळे नाहीत. लक्षात घ्या, आज डोळे नाहीत. त्या बिचारीचं काय घरची परिस्थिती नाही, कोणा मायबाप तिचा कोण नाही, आज तिला मदत करण्याची आम्ही भूमिका ठरवली आहे. त्यामुळे आम्ही कुठला पक्ष म्हणून कुठल्या जाती धर्मासाठी आलेलो नाही, एक माणुसकी धर्म पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे कळकळीची विनंती करतो, कुठला अधिकारी यानंतर यांना त्रास देईल त्यात तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल, हे पण तुमच्या या माध्यमातून सांगतोय. आता कृष्णा जाधव असतील या मराठी एकीकरणाचे, ते आपल्या 2 शब्द मानतो. खरं तर या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला वाली कोण उरलेला नाही असंच आपल्याला दिसतंय. आज ही अंध आणि नेत्रहीन महिला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या रेल्वे स्टेशनवरती वजन काटा आणि दिनदर्शिका विकण्यासाठी बसत होती, मात्र तिला तिथे बसून देत नाहीत. माझ्याकडे या मोबाईलमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनचे ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती परप्रांतीय कशा प्रकारे आपले बस्तान मांडून बसलेले आहेत. मग त्यांचा त्रास होत नाही का रेल्वे प्रशासनाला? मग फक्त ह्या अंध महिलेचा त्रास होतोय का? आज तुम्ही जर पाहिलं तर रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक चर्चगेट पासून ते विरार पर्यंत ते डहाणू पर्यंत प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती जे स्टॉल आहेत ते सर्व जैन, मारवाडी, उत्तर भारतीय, यादव बिदव यांच्या नावावरती आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे चर्मकार समाजाची लोक बसतात अगदी चर्चगेट पासून विरार पर्यंत ते सर्व उत्तर भारतीय. का मराठी माणसात चर्मकार समाजाचे ते मराठी माणूस नाही आहेत का? मग त्यांना तिथे जागा का दिली जात नाहीये? हे स्टॉल मराठी माणूस चालवण्याच्या योग्य नाही का? मग मराठी माणसाला स्टॉल का दिले जात नाहीत? असे अनेक प्रश्न या रेल्वे प्रशासनावर आहेत आणि रेल्वे प्रशासन अतिशय मुगरुरीपणा करतं या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच्या विरोधात, मराठी संस्कृतीच्या विरोधात आणि मराठी माणसांच्या विरोधात. पण यापुढे हा मुगरुरीपणा सर्व मराठी माणसं हाणून पाडतील आणि खपवून घेतला जाणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी, याची नोंद घ्यावी. आणि या ताईंना आम्ही आता आश्वासन दिलेलं आहे, ते उद्यापासून त्याच ठिकाणी जे 2 तास बसवतात त्या 2 तासाच्या ऐवजी 4 तास बसणार आणि त्याच ठिकाणी बसून व्यवसाय करतील. काही दिवसानंतर आम्ही त्यांची संदीपजी राणे साहेब आहेत, इतर काही इथले समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना एक व्यवस्थित स्टॉल देऊ जेणेकरून ते त्यांचा उदरनिर्वाह करतील.